एका शांत सकाळी टिमकी तिच्या अभ्यासाच्या टेबलाजवळ बसली होती. अचानक तिला ड्रॉवरमध्ये एक चमचमणारं छोटंसं पुस्तक दिसलं. अरे, हे पुस्तक कुठून आलं? वाव, किती का सुंदर आहे. ते पुस्तक जणू तिला हाक मारत होतं. तिने पुस्तक उघडताच रंगीबेरंगी अक्षरे हवेत नाचू लागली. टेबलावर अंधार पसरला आणि त्या पुस्तकातून प्रकाशाचा गोल फिरू लागला. अचानक एक जादुई आवाज घुमला. शिकशील तेच मिळेल. सायमन खारा स्मार्ट स्टडी खारा. ये, मी स्मार्ट बनाना. टिमकीच्या डोळ्यांत चमक आली. तिच्या मनात एक कुतूहल. हे पुस्तक जादुई आहे, शिकण्यात मदत करणार आहे. तिने पुस्तकाचं कोढ्यांचं पान उघडलं आणि थक्क झाली. पानावरच्या अक्षरांनी उड्या मारायला सुरुवात केली. अक्षरे, आकडे, प्रश्न सगळं तिच्या भोवती फिरत होतं. टिमकीने उत्तरं विचारात घेतली आणि जादूने तिला लगेच बरोबर उत्तर सुचू लागलं. टिमकीला वाटलं जणू तिचं बुद्धिमत्तेचं बटनच ऑन झालं आहे. टिमकीने पान उघडताच जादूचा प्रकाश फिरला आणि पहिलं कोडं हवेवर उमटलं. पझल 1. मी जेव्हा बघतो तेव्हा वेल धरते. मी कोण? हे खूप सोपे आहे. वेळेसोबत धावतो, थांबला तर सगळं थांबतं. टिमकीने डोकं खाजवलं, थोडा विचार केला आणि ताबडतोब तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. उत्तर हवेत सोनेरी अक्षरात दिसलं. घड्याळ. प्रकाश चमकला आणि पहिलं पझल गायब. तेवढ्यात पुढचं पझल आकार घेऊ लागलं. माझ्या दुनियाभरीचे ज्ञान, पण मी बसता एकच घरात. हे तर खूप सोपे आहे. It's all easy. पझल 2. दुनियेचं सगळं ज्ञान माझ्यात, पण मी एका छोट्या घरात राहतो. पुस्तकासारखं उघडणारी अक्षरांनी सगळीकडे पुस्तके उडत असल्यासारखं भासलं. टिमकीचा आत्मविश्वास वाढला आणि उत्तर प्रकटलं. पुस्तक. मू आनंदाने पाय आपटू लागला. जादूची चकाकी वाढली आणि तिसरं पझल समोर आलं. पझल 3. 2 दोस्त, एक होता सवाल आणि एक होता उत्तर. आम्हाला सांगशील कोण? Question any answer. Pencil and eraser. Wow, double answer. Smart girl. सवाल आणि उत्तर आम्ही दोघं एकत्र असलो की शिकणं सोपं होतं. प्रश्नचिन्ह आणि बरोबर चिन्ह टिमकी भोवती नाचू लागली. तिने ताडकन विचार केला आणि उत्तर हवेत उमटलं. प्रश्न आणि उत्तर. जणू पुस्तक खुशीने टाळ्या वाजवत होतं. आणखी एक कोड तयार होतंय असं दिसलं. पझल 4. मी दिसत नाही, पण एका छोट्या दाब्यात राहतो आणि अभ्यासात उपयोगी पडतो. मी कोण? कोण आहे? कोण आहे? विचार करा जरा. कॅल्क्युलेटर. मी दिसत नाही, पण एका छोट्या केस डब्यात राहतो आणि शिकण्यात मदत करतो. हवेत नंबर, आकडे आणि आकडे वजाजोड करणारे चिन्ह नाचायला लागली. यावेळी टिमकी थोडा विचार करून हसली. पटलं तिला उत्तर. आकाशात अक्षरं चमकली. कॅल्क्युलेटर. आता पुस्तकाचा आवाज जरा हळू पण गूढ झाला. फायनल पझल. जादूने ही शक्य नाही, ते तू करतेस मनापासून. ते सांग काय आगे ते? कोण आहे? कोण आहे?
विचार करा जरा, कोण आहे, कोण आहे, विचार करा जरा. प्रॅक्टिस, शिस्त, हार्ड वर्क. मॉरल टेस्ट. जादूनेही शक्य नाही जे तू करू शकतेस मनापासून ते सांग, तेच खरं उत्तर आहे. टिमकीने छाती पुढे करून खूप आत्मविश्वासाने विचार केला आणि उत्तर तिच्या मनातूनच हवेत प्रकटलं. मेहनत, शिस्त, प्रॅक्टिस. जाणीवेचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर उतरला. खरी जादू तिच्यातच आहे. उत्तर पुस्तकात नसतं, उत्तर माझ्या विचारात असतं. मी जादू करताय नाही, मी शिस्तीने आणि स्मार्ट पद्धतीने शिकते. प्रॅक्टिस मेक्स मी परफेक्ट. तू मेहनत करशील, जादू अशा स्मार्ट रहा.